शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्या हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. उन्हाळ्याच्या सुट्टीत वाचनाची आवड निर्माण करणारा डोंबिवलीतील रोटरी बालकट्टा. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट व पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त डोंबिवलीतील रोटरी गार्डन येथे रोटरी बालकट्टा सुरू करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष डॉक्टर संदीप घरत, मानद सचिव विनायक आगटे, प्रकल्प संचालक संतोष प्रभुदेसाई, प्रकल्प प्रमुख राकेश मेहता, पै फ्रेंड्स लायब्ररी संचालक पुंडलिक पै, ज्योती दाते आदी मान्यवर उपस्थित होते. लहान मुलांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी हा एक विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रोटरी बालकट्ट्यावर यायचं, आपलं आवडत पुस्तकं वाचायचं, मग वाचलेल्या पुस्तकावर आधारित प्रश्नमंजुषेची उत्तरे द्यायची आणि छान छान पुस्तके बक्षीस म्हणून घ्यायची, असा हा अगदा साधा पण मजेशीर शिक्षणावर आधारित एक प्रकारचा खेळ म्हणा ना. यावेळी लहान मुलेच नव्हे तर केजी ते आजी असं वातावरण वाटावं असा हा बालकट्टा दिसत आहे. 2 मे व 3 मे रोजी बुक्स हेनिया हा पै फ्रेंड्स लायब्ररीचा उपक्रम, 9 मे रोजी झुंबा व मनोरंजन ओमराज राजन, आहारतज्ञ तन्वी पटवारी यांचे जंक फूड व इतर सविस्तर माहितीचे व्याख्यान, मे 10 रोजी जादूगार डॉक्टर मनोज पेटाक यांचे जादूचे प्रयोग, मे 16 रोजी डॉक्टर रवींद्र पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवप्रताप यावर व्याख्यान, मे 17 रोजी एसआरपी बटालियन -11 बेळगावचे शस्त्र प्रदर्शन आणि बॅग पथक यांचे वाद्यवृंद सादरीकरण असा कार्यक्रम आहे. यावेळी पै फ्रेंड्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै म्हणाले, आम्ही एक नवीन उपक्रम हाती घेत आहोत. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. लायब्ररी नेहमी वाचकांसाठी तत्पर असते, पण त्याच्यासाठी आज रोटरी क्लबचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी एक चांगली जागा उपलब्ध करून दिलेला आहे आणि इथे आपण 3 दिवसाचा वाचनाचा एक मोठा कट्टा आपण सुरू करतो आहे. ह्याचा मागचा उद्देश आहे की मुलांनी इकडे यावं आणि इथे पुस्तकं इथे मांडलेली आहेत, ते पुस्तकांमध्ये कुठलंही एक पुस्तक घ्यायचं, ते वाचायचं आणि वाचल्यानंतर मग त्यांना काही प्रश्न आम्ही विचारणार आहेत आणि ज्याचं बी आहे ते प्रत्येकाला एक पुस्तक आपण आज ते बक्षीस म्हणून देणार आहोत. तर ह्याचा मागचा उद्देश आहे की मुलांनी या पुस्तकाच्या सान्निध्यात यावं आणि वाचन सुरू करावं, जेणेकरून एक वाचन संस्कृती आणि एक वाचनाची पिढी पुढे एक निर्माण होऊ शकते. तर हे सर्व जे काय आहे हे सर्व करत असताना आज डोंबिवलीकर जेवढे वाचनासाठी तळमळ करत असतात, तर त्याच्यामध्ये हा एक मोठा सिंहाचा वाटा आज रोटरी क्लबनी घेतलेला आहे आणि ते आता या महिन्याभरामध्ये खूप बरेच कार्यक्रम घेणार आहेत आणि हा सुरुवात जे आहे ते आज या बालकट्ट्यावरनं सुरुवात झालेली आहे आणि ह्यांचे पुढचेसुद्धा बरेच सारे कार्यक्रम आहे आणि या सर्व उपक्रम हे लोक भरवत आहेत, त्यामुळे त्यांचं मी खूप खूप आभारी आहे आणि याच्यामुळे वाचन संस्कृती वाढणार, ह्याच्यामध्ये दुमत नाही. धन्यवाद. थोडक्यात तुम्ही नवीन ओके. आत्ता याच म्हणजे रोटरी जे इथे हे रोटरी गार्डन जे आहे, या गार्डनमध्ये आपण एक नवीन उपक्रम म्हणजे एक नवीन काय म्हणू शकतो, एक वाचनाचंच एक हॅपी रीडिंग क्लब म्हणून आम्ही सुरुवात करतो आहे. ह्याचं असं आहे की दर रविवारी सकाळी 7 ते 9 कुठलाही तरुण जे आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांनी इथे यावं आणि त्यांना आपण इथे जसं आत्ता आज पुस्तकं मांडले तशी पुस्तकं मांडणार आहेत, त्याच्यातलं कुठलंही एक पुस्तक घ्यावं किंवा त्यांच्या घरी त्यांचं जे वाचनाचं पुस्तक आहे ते इथे त्यांनी घेऊन यावं, इथे कुठेही बसावं आणि 2 तास रीडिंग त्यांनी वाचन करावं आणि कुठलंही मोबाईल किंवा कुठलंही गॅझेट इथे अलाउड नसणार आहे. तर त्यांनी फक्त पुस्तक घेऊन यायचं, पुस्तक वाचायचं, 2 तास त्याचं पुस्तकाचं वाचनाचा आनंद लुटायचा आणि मग ते पुस्तकाचं जे ज्ञान आहे ते घेऊन घरी जायचं आणि दर रविवारी सकाळी 7 ते 9 असणार आहे. आणि त्यांच्याबरोबर जेव्हा आम्ही बसून बोललो तर त्यांनी एवढी मोठी जागा उपलब्ध करून दिली वाचनासाठी, हे खूप महत्त्वाचं असतं. संकल्पना अशी असते की इकडे खेळायला येणारी जी मुलं आणि पालक असतात त्यांनी इकडे येऊन आमच्या सगळ्या चांगल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यावा आणि या कार्यक्रमात केलेल्या ॲक्टिव्हिटीज ह्या संपूर्णपणे मुलांसाठीच्याच असतात आणि त्या थोड्या मनोरंजनात्मक असाव्या असा आमचा एक ध्यास असतो. कारण आता सुट्टीचा मोसम आहे, त्यामुळे मुलांना अजून काही अभ्यास वगैरे लावायचा नसतो. खरं तर यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला पुंडलिक पै सरांची मदत मिळाली आहे. डोंबिवलीत पुस्तक वाचन हा विषय आला की पुंडलिक पै येतात मागोमाग. त्यांनी इतके अप्रतिम पुस्तकांचे उपक्रम राबवलेले आहेत
म्हणजे दिवसाचा कुठलाही प्रहर सोडलेला नाही, डोंबिवलीचा कुठला रस्ता सोडलेला नाही. त्यांनी सगळीकडे त्यांनी पुस्तकांचा प्रसार करण्याचं हे एक प्रकारे व्रत घेतलं. एकदा आपण जोरात टाळ्या वाजवूया परिसरांसाठी की पुस्तकाशिवाय दुसरा गुरु नाही. हे कितीही तुम्ही मोबाईलवर काही वाचा, जोपर्यंत पुस्तकं वाचत नाहीत मुलं तोपर्यंत प्रगती होत नाही. कारण पुस्तक वाचन हे नुसतं ज्ञान मिळवण्याचं नसून आपली पाचही जी इंद्रिय असतात, पंचेंद्रिय, यांनी पुस्तक वाचायचं असतं. त्या पानांचा स्पर्श, वास, डोळ्यांनी ते बघणं आणि हे करत असतानाच खरं आपल्याला ग्रहण होत असतं ज्ञान. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईलवर वाचन जे करतात त्यांनी तुम्हाला किती दुष्परिणाम होत आहेत हे सर्व तुम्हाला आता कळणार नाहीये. हळूहळू कळेपर्यंत आपण म्हातारे झालेले असू. सो सर्वांनी इथे बसलेली मुलं आहेत आणि त्यांचे पालक पुस्तकच वाचली पाहिजेत, हा आमचा आग्रह राहील. आणि त्यासाठी पै सरांनी आम्हाला आज हे चांगलं एकदम एक मार्ग दाखवलेला आहे. दुसरी गोष्ट, आपण मुलांना सांगतो पुस्तकं वाचा, पण त्यांच्या पालकांनी वाचली तरच मुलं वाचतील, हेही लक्षात ठेवा. कुठलीही गोष्ट, ती माकडाची गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला, ती माकडं जसं आपण करू मुलंही तशीच असतात थोडी. सो पालकांनी पण लक्षात ठेवायला हरकत नाही की हे सर्व चांगल्या गोष्टी आपण सुरू करूया. टीव्ही बघू नको, मोबाईल बघू नको, आपणही ते कमी करायला पाहिजे जर मुलांनी करायचं असेल तर. आणि आमचा एक 3 आठवड्यांचा 3 विकेंड्सचा कार्यक्रम आपण इथे लिहिलेला आहे. आमचे डायरेक्टर सांगतीलच तुम्हाला. पै सर आमच्यासाठी अजून एक नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. आणि सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभूराजा, दरी दरीतून नाद गुंजतो महाराष्ट्र. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.